अध्याय तिला घेतला होता, दुसऱ्या वेळेस संगीताईने घेतला होता, तिसऱ्या वेळेस अभिजितने घेतला होता, चौथ्या वेळेस गणेश भैयाने, पाचव्या वेळेस जायभाई सरांनी, सहाव्या वेळेस प्रियंकाने घेतला होता, सातव्या वेळेस गुड्डी निंगुळे यांनी घेतला होता, आठव्या वेळेस निसाले मॅडम यांनी घेतला होता, नवव्या वेळेस विठ्ठलने, आणि विठ्ठलने 10व्या वेळेस पण विठ्ठलनेच घेतला होता, 11व्या वेळेस उदय भैयाने घेतला होता, त्याच्यानंतर उदयनं परत डबल घेतला होता 12व्या आवृत्तीच्या वेळेस, पण 13व्या आवृत्तीच्या वेळेस अभिजित धर्माधिकारीने, आणि 14व्या वेळेस वळसे निकिताने घेतला होता, 15व्या आवृत्तीच्या वेळेस मंदाने घेतला, आणि 16व्या आवृत्तीच्या वेळेस डॉक्टर संगीताईने घेतला होता. आता ही 17वी आवृत्ती आहे. 17वी आवृत्तीच्या वेळेस विवेक भैया घेणार आहेत. विवेक भैया. सर्वांना प्रणाम. आजच्या या सत्रामध्ये आपण गुरुजींनी लिहिलेला सूत्रग्रंथ ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी या सूत्रग्रंथामध्ये जे तिसरं प्रकरण आहे, पहिलं मानव अमर होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण निर्वाण आणि मृत्यू यामधला फरक लक्षात घेतला. महापुरुषांचं जाणं हे निर्वाण असतं, मजबुरीने जीव सोडणे हा मृत्यू असतो. या दोन्ही मधली भिन्नता आणि मृत्यूची प्रायोजकता जेव्हा संपते, प्रयोजन जेव्हा संपतं, तेव्हाचं जीवन महापुरुषांनी स्वेच्छेने स्वीकारलेलं निर्वाण, असा त्यामधला फरक आपण लक्षात घेतला. आणि हेही लक्षात घेतलं की कुठलीही ऊर्जा ही नष्ट होत नाही, तिचं फक्त बाउंड एनर्जी मधलं डायनॅमिक एनर्जी मध्ये रूपांतर होतं, आणि डायनॅमिक एनर्जीचं बाउंड एनर्जी मध्ये रूपांतर. म्हणजे हे ऊर्जेचं रूपांतरण आहे, स्थित्यंतर आहे, शेवट नव्हे. हे आपण लक्षात घेतलं. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर जड भिंत चालवू शकतात, हा जो माऊलींच्या जीवनामधील एक चमत्कार आहे. ज्याला लोक चमत्कार समजून चर्चा करायचं सोडून देतात, त्यामधील विज्ञानाच्या साह्याने गुरुजींनी ही संत वचन किंवा संतांच्या जीवनातील प्रसंग जे आहे ती विज्ञानाच्या परिभाषेमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करून सांगता येतात, याचा या सूत्रग्रंथामध्ये उहापोह केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ज्याला गुरुजी विज्ञानातील ऋषी म्हणायचे, त्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या E=mc², म्हणजे पुन्हा एकदा स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा याचा उहापोह करत असताना, विश्लेषण करत असताना कशा प्रकारे स्थितीज ऊर्जा ही गतिज ऊर्जेमध्ये सहजपणे रूपांतरित होऊ शकते, याची विज्ञानाची विविध दाखले देत ज्ञानेश्वर जड भिंत चालवू शकतात, हे प्रकरण केवळ चमत्कार म्हणून सोडून देण्याचे नसून कशा प्रकारे ते विज्ञानाच्या परिभाषेमध्ये बसते, याचं विश्लेषण यामध्ये केलं. हे करत असताना गुरुजींनी दोन गोष्टींची चर्चा केली. एक स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा, आणि दुसरं की या अणुरेणूमधील असलेल्या मनापर्यंत आपण जाऊ शकतो का, त्याला आदेशित करू शकतो का, आणि इंधनाशिवाय, कुठल्याही पेट्रोल डिझेल किंवा आणखी इलेक्ट्रिक इंधनाशिवाय कशा प्रकारे जड भिंत चालवल्या जाऊ शकते, याच्या संदर्भामध्ये गुरुजींनी विज्ञानाच्याही पुढे जाऊन अध्यात्म कशा पद्धतीने त्या विश्व केंद्राच्या आत जाऊन आपले आदेश देऊन आपल्याला हवे त्या घटना कशा प्रकारे घडवू शकतात, महापुरुषांना हे कसं ज्ञात होतं आणि महापुरुष या सगळ्या गोष्टी कशा घडवू शकतात, या संदर्भातील विश्लेषण आपण या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं. हा जो तिसरा अध्याय आहे, हा आहे, याचं नाव आहे ऊर्ध्वमूल एक विज्ञानाधिष्ठित रूपक. ऊर्ध्वमूल हा एकच शब्द गुरुजींनी वापरलेला आहे. शीर्षकासाठी एकच शब्द आहे ऊर्ध्वमूल. ऊर्ध्व म्हणजे
वरच्या दिशेने. मूल म्हणजे मूळ. आणि हे गुरुजी म्हणतात की विज्ञानाधिष्ठित रूपक. हे जे रूपक मानलं गेलेलं आहे, जे भगवद्गीतेमध्ये गुरुजी उल्लेख करतात पहिल्याच परिच्छेदामध्ये, की भगवद्गीतेने सांगितलेलं ज्ञान हे केवळ विज्ञान किंवा ज्ञान नसून भगवंताच्या मुखातून आलेली एक पवित्र वाणी आहे, इतकाच त्याचा अर्थ न घेता आपण जर खऱ्या अर्थाने त्याचं अध्ययन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की खोल विश्लेषणामध्ये गेल्यावर त्यामधील वाक्यामध्ये आणि शब्दामध्ये त्रिकालाबाधित सत्याचं प्रतिबिंब कशा प्रकारे उमटलेलं आहे. आणि ती वाक्य, ज्याला आपण ब्रह्मवाक्य म्हणतो, जे त्रिकालाबाधित सत्य असतात, कुणाला समजली कुणाला नाही समजली तरी सत्य ती सत्यच असतात. गुरुजी असं म्हणतात की सत्याचा आग्रह सुद्धा करायचा नसतो. सत्याग्रह या शब्दाजवळ गुरुजी थपकायचे आणि म्हणायचे की जे सत्य आहे त्याचा आग्रह सुद्धा धरण्याची गरज नाही, ते सत्यच आहे. म्हणजे सूर्य जर उगवलेला असेल तर आपली खिडकी बंद केली तरच आपण म्हणू शकतो की तो उगवला का नाही मला माहित नाही. पण ज्यांना कोणी खिडकी उघडली त्याला सूर्य उगवलेला आहे हे सत्य जसं समजावं लागेल, मानावं लागेल, त्याच पद्धतीने गुरुजी असं म्हणतात की विज्ञानाची सत्य ही जरी आजच्या शोधापर्यंत सीमित असली, मर्यादित असली, तरी अध्यात्माची सत्य त्याही पुढे गेलेली आपण पाहतो. आणि हे विज्ञानालाही मान्य करावं लागेल. गुरुजींनी आईन्स्टाईनच्या शोधांविषयी या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच विवेचन केलं आणि सांगितलं की त्याचा जो शोध होता तो शोध सुद्धा काही वर्ष टिकला आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी आणखी काही शोध लावले, ज्याच्यामुळे हा शोध हा बाजूला सारला गेला. गुरुजी यामध्ये असं म्हणतात, एकच शब्द शीर्षकामध्ये, ऊर्ध्व मूल. ऊर्ध्व मूल म्हणजे ज्याची मुळं ही वरच्या दिशेला आहेत. आता ऐकताना हे कसं तरी वाटतं, त्याचं कारण असं की आपण नर्सरी मधून जे झाड घेतो त्या झाडाची मुळं ही खालच्या दिशेने हे आपण पाहतो आणि फांदे वरच्या दिशेने. आपण जमिनीमध्ये लावताना मुळं त्याची बुजून टाकतो आणि मग हे झाड उभं राहिलं असं आपण समजतो. हे झालं झाडाचं लावण्यापर्यंतच. हे आपण पाहिलेलं आहे, आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, आपल्या मेमरीमध्ये, आपल्या स्मरणशक्तीमध्ये ते इतकं घट्ट बसलेलं आहे की कुठल्याही झाडाची मुळं ही वरच्या दिशेला आहेत असं म्हणलं की आपलं कॉन्शियस ते थांबतं, आपल्या जाणीवा ते स्वीकारायला लवकर तयार होत नाही. आणि आपण असं म्हणतो ऊर्ध्व मूळ कसं असेल, झाडाला वर कसं काय मुळं असतील. तर अनेक झाडं अशी पाहतो आपण, याचं विश्लेषण आपण नंतर करूयात पुढच्या टप्प्यामध्ये. पुढची गोष्ट अशी की एखादं झाड जर तोडायचं असेल तर आपण त्याच्या फांद्या तोडल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की जोपर्यंत त्याची मुळं मातीमध्ये घट्ट आहेत तोपर्यंत या फांद्यांना सुद्धा पालवी फुटते, एक नवीन फांदी तयार होते आणि ते झाड पुन्हा बहरायला लागतं. मग हे झाड आकाशाच्या दिशेनं फांद्या का जात आहेत? पानं फुटली तर आपण असं म्हणतो की जर सूर्यप्रकाश नसेल तर फारसं शेड लव्हिंग ट्रीज जर सोडले की जे सावलीमध्ये वाढतात, तर सामान्यतः मोठी झाडं ही सूर्यप्रकाशातच वाढू शकतात. मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये छोटं झाड येत नाही असं आपण का म्हणतो? कारण त्या सावलीमध्ये सूर्यप्रकाश ते वरच्या वरच अडवतं. म्हणून सूर्यप्रकाश अत्यंत आवश्यक आहे, त्या दिशेनं झाड झेपावतं असं आपण समजूयात. आणि असा सर्वमान्य समज आहे. मुळं जमिनीत, फांद्या आकाशाच्या दिशेने, असं सरळ सरळ सूत्र आहे. आणि ते सूत्र आपल्या डोक्यामध्ये इतकं घट्ट बसलेलं आहे की ऊर्ध्व मूल असलेला वृक्ष म्हटलं की आपल्याला असं वाटतं की काहीतरी चुकलंय, ते पटकन स्वीकारायला मन तयार होत नाही. परंतु गुरुजी हा दाखला देतात की ज्या अश्वत्थ वृक्षाची वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये झालेलं आहे आणि ओघानेच ते ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे, त्याविषयी बोलताना गुरुजी असं म्हणतात की थोडं वडाच्या झाडाचं आपण बघू की त्याला तो जवळच आहे. कारण वडाच्या झाडाच्या पारंब्या वरून आलेल्या आपण बघतो, म्हणजे मुळं कुठे आहेत? ती वर आहेत, आली खालच्या दिशेनं पण ती वर आहेत. आता या गोष्टीचं चिंतन करत असताना थोड्या वेळापूर्वी मला सरळ सरळ असं वाटलं की गुरुजींनी या गोष्टी सांगत असताना आपण पिंडी ते ब्रह्मांडी हे सूत्र जर मनामध्ये धरलं आणि आपण त्याविषयी विचार केला तर एक गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल की
आपलं सुद्धा मूळ कुठं आहे असा आपण जर विचार केला आणि त्याच्याकडे आपलं ध्यान जातं असं आपण समजूयात. तर गुरुजींनी ध्यान कशाचं करायला सांगितलं? तर सूर्याचं करायला सांगितलं. सूर्याचं का करायला सांगितलं? तर सूर्याचं ध्यान यामुळे करायला सांगितलं की सूर्याचे काही हजार वर्षापूर्वी तुकडे झाले आणि या अनेक तुकड्यापैकी थंड झालेला एक तुकडा म्हणजे पृथ्वी आहे. कोण तो मूळ? तो सूर्याचाच तुकडा आहे. आणि त्या पृथ्वीपासून निर्माण झालेले आपण जीव, म्हणजे आपणही मुळात त्याच सूर्याचा भाग आहोत. मग गुरुजींनी ध्यान कशाचं करायला सांगितलं आपल्याला? उगवत्या सूर्याचं. उगवत्या सूर्याचं ध्यान करत असताना आपण आपल्या ज्याच्यातून आपण आलेलो आहोत त्या मूळ केंद्राचंच आपण ध्यान करत आहोत हे आपण लक्षात धरलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या केंद्रातून बाहेर आलेलो आहोत त्या केंद्राचं ध्यान करत 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 आपण सुस्थिर होऊन जातो. आपण या अस्थिरतेपासून सुस्थिरतेकडे जात असताना, आत्म्यापासून परमात्म्याचा प्रवास करत असताना, साधनेपासून सिद्धीचा प्रवास करत असताना आपण त्या केंद्राकडे जात असतो आणि त्या केंद्रामध्ये जास्तीत जास्त स्थित होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जो त्याच्यामध्ये कायम स्थित झाला ते गुरुजी सारखे, विनोबा सारखे स्थितप्रज्ञ असतात. त्यांना पाहणं म्हणजे स्थितप्रज्ञ दर्शन असतं. आणि म्हणून आपण जेव्हा सूर्याचं ध्यान करतो तेव्हा आपण त्या केंद्राचं ध्यान करतो. मग गुरुजी असं म्हणतात की ऊर्ध्वमूल हे जे रूपक दिलेलं आहे हे रूपक त्या हेतून दिलेलं आहे. बर, आता आपल्या शरीराचा जर विचार केला, पुन्हा एकदा पिंडी ते ब्रह्मांडे असं आपण गृहीत धरून आपल्या शरीराचा जर विचार केला तर आपल्या शरीराचा राजा कोण आहे? कोण ठरवतं की आपलं स्नायू कोणता मोठा आहे? मांडी हा स्नायू मोठा आहे. काम कोण करतं? हात करतो. चालतं कोण? पाय चालतात. दिसायला कोण मोठं दिसतं? शरीर मोठं दिसतं. पण आज्ञा कोण देतं? आज्ञा देतो मेंदू. मेंदूची दिशा कुठे आहे? त्याचं डोकं गुडघ्यात आहे असं कुणाविषयी म्हटलं जातं? की ज्याला विचार करता येत नाही, जो मंद आहे, जो बुद्धू आहे आणि जो ज्याची बुद्धी चांगली आहे तो मेंदू आहे वर. तो बुद्धिप्रधान माणूस आहे. म्हणजे ध्यान सुद्धा करत असताना किंवा आपल्या सुद्धा शरीराचा विचार करताना ऊर्ध्व मूल वरच्या दिशेला हे मूळ सुद्धा आपलं, की जिथून सगळे विचार येतात. विनोबा असं म्हणायचे की पहिल्यांदा विचारामध्ये चोरी होते, मग ती कृतीमध्ये होते. कोण ठरवतं की हे शरीर कुठं गेलं पाहिजे? कोण ठरवतं की पायांनी चाललं पाहिजे? कोण ठरवतं की हाताने आता आपल्या समोर आलेला डोळ्यात जाऊ पाहणारा एक डास जो आहे तो असा हात हलवून उडवला पाहिजे? कोण ठरवतं की साप दिसल्यानंतर उडी मारायला पाहिजे? कोण ठरवतं की शरीराला जखम झाल्यानंतर ती जखम झाकायला पाहिजे किंवा पटकन आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे? हे ठरवणारा कोण आहे? ते ठरवणारं केंद्र आहे ऊर्ध्व दिशेला आणि तो आहे मेंदू. म्हणजे केंद्राकडे जात असताना आपण ऊर्ध्व दिशा जी आहे, गुरुजींनी आकाशाचं ध्यान सांगितलं होतं पिंगळे मॅडमला. आकाशाचं ध्यान का बरं? पृथ्वीचं ध्यान का नाही? आकाशाचं कशासाठी? आकाशाचं ध्यान यासाठी की आपण केंद्राच्या दिशेनं प्रवास करायचा आहे. आपल्याला आपला साधनेचा प्रवास हा केंद्राच्या दिशेनं झाला पाहिजे. आणि केंद्राच्या दिशेनं जात असताना त्या आकाशामध्ये जो सूर्य आहे त्याचं आपण सुरुवातीला ध्यान करायला सुरू करतो आणि मग आकाशाचं ध्यान करत असताना आपण असीम होतो, आपण निराकारामध्ये जातो, आपण हलके होतो, आपण मूळ केंद्राकडे जायला लागतो. आणि ते भाव, त्या भावना आपल्या मनामध्ये यायला लागतात. आपल्या विचारामध्ये, आचारामध्ये इतकी विशालता, व्यापकता येते की आपण एका शरीरापुरते सीमित राहत नाही. आपण एका व्यक्तीपुरते, एका कुटुंबापुरते, आपल्या अस्तित्वापुरते आपण सीमित न राहता आपण व्यापक होतो आणि आपण त्या केंद्रामध्ये जाऊ शकतो ज्या केंद्रामधून सगळं विश्व संचलित होतं. मला सहज हा विचार आला या प्रकरणाचं चिंतन करत असताना अगदी काही वेळापूर्वी की गुरुजींनी जे सूर्याचं ध्यान सांगितलं ते केंद्राच्या दिशेनं जाणारं ध्यान म्हणून सांगितलं.
मेंदू सुद्धा आपला शरीराचा हा वरच्या दिशेला का बरं परमेश्वराने दिलेला आहे? कारण हे ऊर्ध्व मूल आहे, वर जाणारं मूळ आहे. आणि त्यामुळं वडाच्या झाडाच्या पारंब्या ह्या वरून खाली येतात. आमच्याकडे एक इकडं अंमळनेरकडे एक छोटस खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये ते मुळात प्रसिद्धच यासाठी आहे की तिथे एक खूप मोठा विशाल असा महाकाय असा वटवृक्ष आहे. किती मोठा आहे? तर तो काही एकर मध्ये पसरलेला आहे. म्हणजे काय? अतिप्राचीन असा हा वटवृक्ष, त्याची वरून आलेली मुळं ही खाली जमिनीमध्ये रुजली, तिथून एक नवीन वटवृक्ष तयार झाला, त्याची मुळं आणखी कुठेतरी रुजली, आणखी तिथून पुढे असा हा विस्तारत गेला आणि हा विस्तारत जाऊन हा मोठा वटवृक्ष झाला. आता गुरुजी असं म्हणतात की सामान्यतः तुम्ही असं म्हणाल की मुळं ही खालच्या दिशेने जातात, मग हे वरच्या दिशेनं काय? त्याचंही कारण विश्लेषण गुरुजींनी सांगत असताना असं म्हटलेलं आहे की मुळं ही जमिनीमध्ये क्षार घेण्यासाठी, अन्न घेण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी जातात असा समज आहे. त्याच्याही पुढे जाऊन गुरुजी असं म्हणतात की मुळात ती केंद्राकडे जात असते. त्याचं केंद्र आहे पृथ्वी आणि पृथ्वीच्या मध्याकडे केंद्राकडे ती झेपावतात. म्हणजे जणू काही प्रत्येक जीवाचा प्रवास हा आध्यात्मिक प्रवास आहे. तो आणखी उन्नत होण्यासाठी, सामान्य स्थितीतून क्षुद्र स्थितीतून दिव्यत्वाला जाण्यासाठी त्याच्या जन्माचं प्रयोजन आहे आणि त्या प्रयोजनाकडे जाण्याचा तो जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. मग तो माणूस असो, साधक असो, ज्ञान झालेला महात्मा असो की एखादा वनस्पती सारखा जीव असो. अपक्रांत जीव असं नाव दिलेलं आहे गुरुजींनी त्याला. उत्क्रांत नाही, माणूस हा उत्क्रांत जीव आहे आणि उत्क्रांत जीव असल्यामुळे तो बुद्धीनं विचार करू शकतो, तो आपला बरं वाईटाचा विचार करू शकतो, त्या दृष्टीने तो जातो. परंतु एकदा बोलता बोलता गुरुजी मला असं म्हणाले होते की मला ही जी अशोकाची झाडं आहेत किंवा ही जी वेगवेगळी झाडं आहेत ही तशी माणसापेक्षा बरी वाटतात. बागेत उभा राहून गुरुजी बोलले होते त्यांच्या. का बरं असं होतं? का बरं ते बोलले? ते म्हणाले त्याचं कारण असं की ही सूर्यप्रकाशाच्या दिशेनं सरळ झेपावतात, फाटे फुटत नाही त्याला. माणसाला फाटेच फार फुटतात. हसले गुरुजी आणि असं म्हणाले की तो विचलित फार होतो. इकडे जा, तिकडे जा, हे करू का, ते करू का, असं करत करत ज्या दिशेनं जायला पाहिजे आणि ज्या दिशेनं झेपावायला पाहिजे त्या दिशेनं तो तितक्या चांगल्या प्रमाणामध्ये, तितक्या वेगाने झेपावत नाही आणि अशा फाटे फुटल्यामुळे त्याची गती ही मंदावते. त्यामुळं गुरुजींनी महिलांना या बाबतीमध्ये अधिक गुण दिले होते. ते म्हणाले की नाही का, शाळेतून येताना एक गारुडी उभा आहे आणि तो डमडम डमडम वाजवतो की दप्तर असलेली घरून शाळेतून घरी चाललेली मुलं लगेच तिथे गोळा होतात आणि तो थोड्या वेळासाठी आपण शब्द वापरू की तो तमाशा बघण्यासाठी तिथं उभे राहतात. मुली नाहीत असं करत. मुली सरळ शाळेतून नाकासमोर चालत आपल्या त्यांना घरी जायचं असतं, सरळ त्या घरी जातात. तर गुरुजी असं म्हणतात की असं फाटे न फुटता ह्या प्रकाशाच्या दिशेने किंवा आकाशाच्या दिशेने किंवा सूर्यप्रकाशाच्या दिशेने किंवा केंद्राच्या दिशेने झेपावणे हे महत्वाचं आहे, ते सहज आहे. आणि त्यासाठी म्हणजे गुरुजी असं म्हणतात की काय, की आपल्याला हे कळतं की कधी कधी आपल्याला असं वाटत होतं पूर्वी की हा सूर्यच आपल्या भोवती फिरतो. हा नाही का, सूर्य पूर्वेकडे आपण तोंड करून सकाळच्या ध्यानाला बसतो आणि सायंकाळी पश्चिमेकडच्या सूर्याकडे, मावळत्या सूर्याकडे ध्यान करायला बसतो, तिकडे बघून. आपल्याला असं वाटतं की हा सूर्यच आता इकडचा इकडे गेलाय. दिवस उगवताना इकडे होता, मावळताना इकडे गेलेला आहे पश्चिमेला. परंतु असं नाही, हे नंतर विज्ञानानं सिद्ध केलं आणि असं लक्षात आलं की सूर्य नव्हे, पृथ्वी फिरती आहे सूर्याभोवती. कारण केंद्रातून ठिकऱ्या उडून बाजूला झालेले तुकडे हे पुन्हा आपल्या केंद्राच्या भोवतीच फिरत असतात. जरी ती भरकटलेली असली, गतिमान झालेली असली, तरी त्यांची गती ही शेवटी त्या सरड्याची धाव कुंपणापर्यंत, अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. तसं ही गती जी आहे, आपली धाव गुरुजीच्या आसपास त्याची ते सोडून जात नाही कुठं बाहेर, घाबरतो आपण त्या परिघाच्या बाहेर गेलो की. तसं हा जो पृथ्वी नावाचा तुकडा आहे, जो सूर्यापासून काही वर्षांपूर्वी, काही हजार वर्षांपूर्वी अलग झालेला आहे, विलग झालेला आहे, जो
त्या प्रोटॉन पासून इलेक्ट्रॉन मध्ये परिवर्तित झालेला आहे. तो असा फिरतोय, परंतु फिरत असताना त्याची कक्षा सुद्धा सूर्याची कक्षा सोडून जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पृथ्वीपासून असाच एक तुकडा बाजूला झाला, त्याचं नाव आहे चंद्र. तो सुद्धा पृथ्वीची कक्षा सोडून बाहेर जाऊ शकत नाही. आता याच्या सूक्ष्मामध्ये जात असताना आपल्याला असं लक्षात येईल की एकच सूर्य जो आपल्याला दिसतो, असे अनेक सूर्य आहेत, अब्जावधी सूर्य आहेत. आणि अब्जावधी सूर्य हे अब्जावधी आकाशगंगांमध्ये फिरत आहेत. आणि असे अनेक सूर्य असलेल्या अब्जावधी आकाशगंगा या अमेरिकेच्या त्या विशिष्ट ठिकाणच्या दुर्बिणीमधून त्या पर्वतावरून पाहता आलेल्या आहेत. आणि हे विज्ञानानं नमूद केलेलं आहे. म्हणजे आपण जे विचार करतो की आपण आता इथं तर अहंकार उरतो का नाही, असा एक प्रश्न आहे छोटासा, एक उपप्रश्न आहे की मी आमका आमका, मी तमका तमका, मला राग आला, मला त्यानं असं केलं, मला तसं केलं. या गोष्टींपासून मी खूप दूर 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 पळून जातो. मला माझा जीव कासावीस होतो ह्या मान अपमानाच्या गोष्टींमध्ये. आणि जितकं दूर जाता येईल तितकं मला छान वाटतं. त्याचं कारण असं की आपण जर आपला विचार केला, आपल्या अस्तित्वाचा विचार केला, तर उणपुरं 85 ते 90 आपलं आयुष्य, या दरम्यान आपलं माणूस निजधामाकडे जाण्याचा बेतामध्ये येतो. म्हणजे कुणी म्हणालं तरी त्याला असं वाटत असतं की नाही नाही, आता हे वस्त्र जीर्ण झालेलं आहे, आता आपण हे सोडलं पाहिजे. इतक्या छोट्याशा कालावधीमध्ये पृथ्वी नावाच्या एका छोट्याशा ग्रहावर आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असताना या अहंकाराच्या गोष्टी, सगळे विकार संपल्यानंतर शेवटी काय उरतो तर अहंकार. या अहंकारामध्ये सुद्धा आपण स्वतःला किती मोठं, किती श्रेष्ठ, कुणाला तरी मग तुलनेमध्ये कनिष्ठ, कुणीतरी मोठा, कुणीतरी छोटा, कुणीतरी वरच्या पदाचा, कुणीतरी खालच्या पदाचा, अशा सगळ्या गोष्टींमध्ये किती व्यर्थ आपण आपल्या स्वतःला शिनवतो आणि आसपासच्या लोकांना सुद्धा किती शिनवतो. या विचाराचा आपण या प्रकरणामध्ये सुद्धा आपण विचार करू शकतो की सूर्याचा एक छोटासा तुकडा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचा एक तुकडा म्हणजे चंद्र, पृथ्वीवरचा एक अनेक जीवांपैकी, लक्षावधी जीवांपैकी एक जीव म्हणजे मानव, त्याचा 85 ते 90 वर्षाचा, फार तर 100 वर्षाचा हा जीवन प्रवास, आणि त्यामध्ये असलेल्या या सगळ्या गोष्टी. म्हणून गुरुजी असं म्हणतात की या व्यापकतेकडे जात असताना, विशाल होत असताना, आपण आपल्या जीवनाचं प्रयोजन लक्षात घेतलेलं असताना, हे जे ऊर्ध्व मूल आहे, वरच्या दिशेनं हे मूळ आहे, आणि मग याची अश्वत्थ वृक्ष, वटवृक्ष सोपं करण्यासाठी आपल्याला गुरुजी अनेक उदाहरणं देतात आणि सांगतात की मुळात ही सगळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाकडे जात असलेले जीव आहेत. जसा माणूस हा त्या सूर्याच्या केंद्राकडे चाललाय ध्यानामध्ये, आणि ते उगवत्या सूर्याची शक्ती आपल्यामध्ये आली नाही का, आपलं गुरुजींनी सांगितलेलंच आहे की तो आपला आजोबा आहे, कारण त्याच्यापासून आपली पृथ्वी जन्मली, पृथ्वीपासून आपण जन्मलो, म्हणून आजोबा आहे. आणि कायदा सुद्धा असं सांगतो की आजोबाच्या प्रॉपर्टीवर नातवाचा हक्क असतो, वडिलांच्या नाही, पण आजोबांच्या असतो. ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी समजली जाते. मग ज्या काही प्रॉपर्टीज, आता विज्ञानाच्या भाषेमध्ये सूत्रांमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज सूर्याच्या आहेत, ज्या ऊर्जा आहेत, जो प्रकाश आहे, जी व्यापकता आहे, जी विशालता आहे, आकाशगंगेमध्ये जाण्याची जी क्षमता आहे, तर हे सगळं आपल्यामध्ये विद्यमान आहे सुप्त स्वरूपामध्ये. आणि त्याला मुक्त करणं म्हणजे ध्यान, त्याला मुक्त करण्याचे साधना म्हणजे ध्यान. ध्यान प्राणायाम यासाठी आपण करतो, इतकं विशाल होण्यासाठी. आणि ते सगळं या शरीराच्या मर्यादा सोडून, जन्मता आलेल्या स्वभावाच्या मर्यादा सोडून, आसपासच्या लोकांनी आपल्यावर लादलेले संस्कार सोडून, हे सगळं सोडून किती मुक्त होता येतं आणि मुळाकडं, केंद्राकडं किती जाता येतं, याचा प्रयास म्हणजे साधना. आणि त्याच्यामध्ये स्थित होणं म्हणजे गुरुजींसारखं स्थितप्रज्ञ होणं. त्या दिशेनं हे सगळं प्रवास आहे, त्याची ही सगळी धडपड आहे. मग गुरुजी असं सांगतात की यामध्ये ऊर्ध्वमूल हे रूपक सांगत असताना गुरुजी असं म्हणतात की हे जे रूपक सांगितलेलं आहे, तर मुळात काय होतं की जेव्हा या संसाराला या प्रकारच्या वटवृक्षाची जेव्हा उपमा दिलेली आहे की संसार हा या वटवृक्षासारखा आहे, वटवृक्षासारखा आहे याचा विचार करताना सहज मागे एक वंशावळीच्या संदर्भामध्ये
एक मी अभ्यास केला होता आणि त्याच्यामध्ये फार माग जात असताना आमचे वडील आम्हाला सांगायचे की कमीत कमी आपल्याला 5-6 पिढ्या तरी मागच्या माहित असल्या पाहिजेत. मग गमतीनं ते सांगायचे की समजा माझं नाव विवेक आहे, माझ्या वडिलांचं नाव रामराव आहे, रामरावच्या वडिलांचं नाव गेनबा आहे, गेनबांच्या वडिलांचं नाव निवृत्ती आहे, निवृत्तीच्या वडिलांचं नाव सखाराम आहे, सखारामच्या वडिलांचं नाव बाबाजी आहे. इथपर्यंत नावं मला त्यांनी पाठ करून घेतलेली लहानपणी. म्हणजे आपल्या ह्या 5-6 पिढ्या तरी किमान आपल्याला पाठ आले पाहिजेत. आपलं मूळ कुळ आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्याच्याही मागे गेलं तर त्याच्याही मागे गेल्यावर असं लक्षात येतं की कोण विवेक मिरगणे. मग मिरगणे म्हणजे मूळचे, त्यांचं मूळ नाव काय आहे? पवार आहे. कोण पवार? तर राजस्थान मधले पवार, परिहार, परमार आणि पोवार हे सगळे एकच कुळ. कुठून आलं हे कुळ? मध्य प्रदेशात होतं अगोदर, धार या ठिकाणी. बर, तिथून अगोदर कुठं होतं? तिथून अगोदर राजस्थान मध्ये होतं. तिथून असं समजलं जातं की मराठ्यांच्या इतिहासामध्ये मी असं शिकलेलं आहे की 96 कुळं महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यांचे हे वेगवेगळे 96 आडनाव होते. बर, राजस्थानमध्ये त्याच्या अगोदर कुठे होते हे सगळे माहित नाही आता. म्हणजे काय किती झालेलं आहे आता हे, की कोण कुठून कुठं गेलं, कुठं बसलं, त्याच्यानंतर किती लोक झाले, मग त्याच्यानंतर किती वंशज झाले. गुरुजी असं म्हणतात की हे या पद्धतीनं वटवृक्षाच्या फांद्या ज्याप्रमाणे वरून खाली येतात आणि एक ठिकाणी त्याचं जमिनीमध्ये त्यानं मूळ धरलं रे धरलं, म्हणजे ते एका ठिकाणी सेटल, आपल्या आजच्या भाषेमध्ये झाले रे झाले, की तिथून पुढे त्यांचा वंश वाढायला लागतो. मग एकाला 3 मुलं, एकाला 2 मुलं, एकाला 4 मुलं, असं करत 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 एकाला एकच मुलगा, एक मुलगी, मुलगी कोणाला तरी दिली, तिकडे तिचा वंश वाढला, मुलाचा वंश इकडे वाढला. असं करत करत मग हे आमचे काय म्हणू की आपण या गावामध्ये आमची इतकी इतकी घर आहेत. मग आमच्यातलं एक घर या या ठिकाणी गेलं, तिथं ते सेटल झालं आणि तिथून त्यांचं असं असं झालं, पण ते मूळ आमचेच आहेत. असं म्हणत असताना गुरुजी असं म्हणतात की संसाराचा हा जो वटवृक्ष आहे, हा अशा पद्धतीनं जमिनीमध्ये मूळ धरलं की नवीन झाड उगवलं. त्याला आणखी पारंब्या आल्या, त्यानं एक मूळ सोडलं, ते धरलं की मग नवीन झाड आलं. अशा पद्धतीनं हा जो वटवृक्ष जो अनेक किलोमीटर मध्ये, जसं मी आत्ताच सांगितलं की 1-2 एकर मध्ये असलेला वटवृक्ष सुद्धा इथं आहे आमच्या बाजूलाच, बीडच्या शेजारीच्या गावामध्ये. मग त्या पद्धतीने हा संसाराचा वटवृक्ष हा वाढत राहतो आणि त्याला वर आलेलं मूळ जे आहे ते अशा प्रकारे खाली जमिनीमध्ये जात. आता जितकं हे व्यापक होईल, म्हणजे मग हे हे कसं करायचं? मग काय आपण असं म्हणू की मुळापासून, फांद्या छाटल्या नाही पाहिजेत, मुळापासून छाटलं पाहिजे. जसं की मगाशी मी उदाहरण दिलं की मेंदू नावाचा शरीरातलं एक वरच्या दिशेला असलेला एक छोटासा अवयव जो आहे, तो आपल्या सगळ्या शरीराला कंट्रोल करतो. म्हणजे आता शरीराला, म्हणजे जिभेला असं वाटलंय की आपण आईस्क्रीम खाल्लं पाहिजे, नाही जिभेला नाही वाटत. ते वाटलंय कुठं? ते कुठंतरी त्या मेंदूमध्ये असणाऱ्या संवेदनांना वाटलंय की आईस्क्रीम खाल्लं पाहिजे. उपभोग केलं म्हणजे आरोप कोणावर आहे? जिभेवर आहे. जिभेला खूप खावं वाटतं. नाही नाही, जिभेला नाही खावं वाटत, मनामधली वासना आहे ती. म्हणजे पायानं एखाद्या व्यसनाच्या दिशेनंच गेलं पाहिजे, जिथं व्यसनाचं केंद्र आहे त्या दिशेनं गेलं पाहिजे, का व्यसन मुक्तीच्या केंद्राकडे गेलं पाहिजे गुरुजींसारख्या? हे ठरवतं कोण? तर हे ठरवतं ते ऊर्ध्व दिशेला असलेला छोटासा अवयव, केंद्र ठरवतं. किंवा आपण जिथून विचार करतो ते विचार सगळे, म्हणजे आपण कुठल्या शरीरावर किंवा शरीराच्या अवयवावर आरोप करणं हे चुकीचं आहे. मुळामध्ये तो विचार, ती वासना ज्या केंद्रामधून निर्माण होते त्या केंद्रावर आपलं लक्ष असलं पाहिजे, तिथं आपण स्थित असलं पाहिजे. आणि आपल्याला आता हे खाणं बरोबर नाही हे आपण पथ्य केलं पाहिजे. आपल्याला अजिबात याला हात लावायचा नाही. म्हणजे आंब्याचे दिवस असले तरी जास्त साखर होऊ नये म्हणून कमी रस खाल्ला पाहिजे. हे ठरवणारं कोण आहे? तर हे ठरवणारं हे ऊर्ध्व मूळ आहे, वर असलेलं. आणि वरून, म्हणजे वरून हे सगळे हे केंद्र ठरवतं आणि मग शरीर त्या पद्धतीनं वागतं. म्हणजे गुरुजी असं म्हणतात की आता आपल्याला जर या संसार वृक्षाची कटू फळं, आता संसार वृक्षाची कटू फळं काय आहेत? की कटू फळं ते आहेत की मगाशी सांगितलेलं की जसा माणूस हा भरकटतो, भिरभिर होतो, अस्थिर होतो, इकडं तिकडं फिरत राहतो आणि केंद्रापासून दूर गेल्यामुळे
जो अस्वस्थ होतो, मूळ केंद्र जे आहे त्या मूळ केंद्रापासून त्याच्यामध्ये स्थित होण्याचा जो आनंद आहे, मूळ स्रोताकडे जाण्याचा जो आनंद आहे, त्यामधून निर्माण होणारी जी स्थिरता आहे, त्या स्थिरतेला तो जेव्हा गमावतो आणि त्या केंद्रापासून दूर गेल्यामुळे जसा विमूढ होतो, जसा तो दिग्मूढ होतो, अस्थिर होतो आणि अस्वस्थ होतो, या अस्वस्थतेपासून जी फळं निर्माण होतात ती कटू फळं असतात. ती मानवाला किंवा मनुष्याला पशुत्वाच्या दिशेने घेऊन जाणारे असतात. त्यापासून जर वाचायचं असेल तर मूळ केंद्राकडे गेलं पाहिजे, आणि मूळ केंद्राकडे गेलं पाहिजे तर ह्याची मुळं छाटली पाहिजेत असं आपण म्हणतो. व्यावहारिक भाषेमध्ये आपण फांद्या तोडण्यामध्ये अर्थ नाही. म्हणजे या जिभीला काहीतरी खाऊ वाटलं की जे बरोबर नाही असं आपल्या लक्षात आलं, म्हणून आपण तोंडाला पट्टी लावणं बरोबर नाही. तसं कोणी लावत पण नाही. कुणी बघितलंय का की ज्याला खाण्याची वासना झालीये आणि ती अयोग्य आहे म्हणून त्यानं तोंडाला एक असं चिकटपट्टी लावून टाकली? असं तर काही होत नाही. मग त्यानं केलं काय, काय करायला पाहिजे किंवा काय करतो आपण? आपण एक तो विचाराची एक ती श्रंखला तोडून टाकतो की नाही नाही आपल्याला नाही करायचं, नाही खायचं, आपल्याला नाही जायचं, त्या व्यसनाच्या केंद्राच्या दिशेने नाही जायचं, आपल्याला व्यसनमुक्तीच्या केंद्राच्या दिशेने जायचं, ध्यानाच्या दिशेने जायचं, संयमाच्या दिशेने जायचं. मग काय हे काय? गुरुजी असं म्हणतात की हे शस्त्र आहे जे आपण वापरलं पाहिजे. काय आहे हे शस्त्र? हे शस्त्र आहे वैराग्याचे शस्त्र. वैराग्याचे शस्त्र म्हणजे जसं ध्यानामध्ये पतंजलीच्या योगसूत्रांचा जर आपण अभ्यास केला तर पतंजली त्याची योगसूत्र सांगत असताना सरळ सरळ एक गोष्ट सांगतात, अपरिग्रह. आणि ध्यान म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, अपरिग्रह, धारणा, ध्यान आणि समाधी. तर याच्यामध्ये एक संयम नावाची गोष्ट मध्ये येते, आणि त्या संयम नावाच्या गोष्टीमध्ये हे आहे की अपरिग्रह म्हणजे कुणाकडूनही काही न घेणे. याच्यामध्ये काय होतं की कासव ज्याप्रमाणे पतंजली सांगतो की आपले सगळे अवयव हे त्या शिंपल्यामध्ये त्याच्या समोरच्या त्या कठीण कवचामध्ये एकत्रित करतो, त्याप्रमाणे किंवा भगवद्गीता जसं सांगते की आपले ज्या पद्धतीनं हे जे विखुरलेले अश्व आहेत आपल्या वासनांचे, विकारांचे, हे ज्या पद्धतीनं एखादा लगाम, मनाचा लगाम हा खेचल्यानंतर ज्या पद्धतीनं थांबतात, त्या पद्धतीने विकारांचे सगळे जे विचार आहेत जे अस्थिरतेकडे घेऊन जातात. गुरुजी असं म्हणायचे की दोन गोष्टींमुळे श्वास अस्थिर होतो, एक विचार अस्थिर असल्यावर आणि दुसरे विकार मनामध्ये असल्यानंतर. हे दोन जर नसतील तर माणसाचा श्वास हा प्राणायामासारखा मंद आणि स्थिर असतो. जेव्हा या दोन गोष्टी मनामध्ये असतील तेव्हा तो अस्थिर असतो, श्वास सुद्धा अस्थिर असतो. म्हणजे असं आपण बघितलेलं आहे की जेव्हा, साधी गोष्ट, एक साधं उदाहरण आहे, जेव्हा जाऊ देते ध्यानाची सुस्थिरता, आणखी पुढची गोष्ट साधी सरळ सुस्थिरतेचा कोणता अनुभव आपण घेतलेला आहे? विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करत असताना एखाद्या गोष्टीवर, एखाद्या प्रकरणावर जेव्हा आपलं मन केंद्रित होतं तेव्हा आपोआप आपला श्वास हा लयबद्ध चालतो, अत्यंत मंद असा चालतो. या उलट जेव्हा एखादा माणूस रागारागामध्ये असतो, कुणाला तरी अद्वा तद्वा बोलत असतो, कुणाबद्दल तरी जोरजोरात तो मत व्यक्त करत असतो, तेव्हा त्याचा श्वास हा अस्थिर असतो, तो जोरजोरात चालतो, धापा लागल्यासारखा, आत्ताच पळून आल्यासारखा त्याच्या छातीचा भाता हा खालीवर होतो. म्हणजे सुस्थिरता आणि अस्थिरता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या विचाराशी संबंधित आहेत, संयमाशी संबंधित आहेत. आणि संयमाच्या पुढे आणखी एक गोष्ट ज्याला आपण म्हणू की जेव्हा संयमाची सवय होते त्याला वैराग्य असं म्हणतात. आणि गुरुजी असं म्हणतात की लक्षात ठेवण्यासारखं या प्रकरणामध्ये असं आहे की वैराग्याचं शस्त्र जे आहे ते अत्यंत मोठं आहे, अत्यंत मोठं आहे. असं म्हणताना माऊली तर स्पष्टपणे सांगतात की परी वैराग्य विन ज्ञानाशी तरण्याची नसे. हे च वर भर आहे माऊलींचा. म्हणजे नाही नाही, कंडिशनल आहे का? पण हे आपण असं म्हणतो की कंडिशनल आहे का? पण
कंडिशनल नाही हो, ते स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्याशिवाय शक्यच नाही. ज्ञान जे आहे ना, ते ज्ञान वैराग्याशिवाय तर शक्यच नाही. बरं, वैराग्य एकटं चालेल का हो फक्त? नाही नाही, वैराग्य एकटं पण चालणार नाही म्हणतात माऊली. त्याला ज्ञान असलं पाहिजे. कशासाठी वैराग्य, असा मग प्रश्न विचारावा लागेल. वैतागवाडी आहे का हा माणूस? म्हणजे एक ठिकाणी ते तुकाराम महाराज म्हणतात ना, की तुका म्हणे संन्यासी दोन्ही प्रहरा तोंडवासी. म्हणजे काय, फक्त काय भिक्षा मागण्यासाठी झाला का काय? तसल्या संन्यासांना काही उपयोग नाही. तसल्या संन्यासांनी संन्यास धर्म कुठेतरी तो, नाही का, त्याच्याविषयी शंका उपस्थित केली. शंकराचार्यासारखा संन्यासी असला पाहिजे, विवेकानंद सारखा संन्यासी असला पाहिजे. मग ते संन्यासाला बघण्यामध्ये काय शानदार, म्हणजे असा शानदार माणूस बघितला, याविषयी आपलं सगळं मन, आपले डोळे सगळे धन्य होतात की आपण बघू शकलो अशा माणसाला. गुरुजींसारखा माणूस बघितला, धन्य झालो आपण. काय हे वैराग्य कुठून आलं? तर हे वैराग्य ज्ञानातून आलेलं. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही एकत्रित असेल तर म्हणजे परिपूर्ण झालं असं आपण समजू. हे वैराग्य परिपूर्ण झालं जर ज्ञान असेल तर. बरं, नुसतं ज्ञान असेल तर चालेल का? नाही चालणार म्हणतात माऊली. तरणीची नसते म्हणतात, टिकणारच नाही, टिकूच शकत नाही तुम्ही. कस काय टिकू शकत नाही? ज्ञानी ना तो. मग आपल्याला रामायण असं सांगतं की रावण सुद्धा ज्ञानी होता हो. तुम्ही एका डोक्याने विचार करता, त्याला 10 डोके होते. वेदशास्त्र संपन्न होता, भक्त होता मोठा, महादेवाचा भक्त होता, वेदशास्त्र संपन्न होता. कुबेर त्याचा भाऊ होता, आणि त्याने एक घर बांधलं तर आपण मोठ्या अभिमानाने दाखवतो, बघा आमचं घर. सोन्याचा भाव जास्त झालाय आता. त्यांनी फक्त घर नाही बांधलं, त्याची नगरी होती. कशाची होती? सोन्याची होती. म्हणजे तो कर्तृत्ववान असला पाहिजे, फार कर्तृत्ववान राजा असला पाहिजे. त्याच्याशिवाय सोन्याची नगरी होत नाही, सोन्याची लंका होत नाही. ज्ञानी होता. मग काय नव्हतं नेमकं? वैराग्य नव्हतं, मोह होता, वासना होती. आणि या अस्थिरतेपोटी संसाराची कटू फळे जी आहेत, कुणाकडून तरी वध होणे, संपणे, इतक्या कर्तृत्वाने उभी केलेली सोन्याची लंका कुणीतरी जाळणे आणि ती पाहावी लागणे, हे जे दुर्दैव आहे, या दुर्दैवाच्या गोष्टी त्याच्या वाट्याला आल्या. त्याचं कारण असं होतं की त्याच्याकडे वैराग्य नव्हतं. वैराग्य जर असतं तर रामायणातलं युद्धच झालं नसतं. मग रामाकडे काय होतं? या उलट विचार केला तर ज्ञान होतं आणि वैराग्यही होतं. इतकं वैराग्य होतं की गुरुजींनी एकदा सांगितलं होतं की सीतेचं हरण झालं तर ते हनुमानजीला सांगण्यात आलं की तुम्ही शोधा सीतेला. ते म्हणाले काहीतरी मी त्यांना पाहिलेलं नाहीये, सीतामाईंना, काहीतरी खून सांगा ना, म्हणजे काय कसं शोधता येईल, काहीतरी एखादा. बरं जाऊ दे आता, ते मी ओळखेल, पण ते काही दागिना वगैरे काही असं त्यांचा असला तर. असं आता माणूस तरी कसं ओळखो? त्या लंकेमध्ये गेलो तर कदाचित अनेक सुंदर स्त्रिया असू शकतील, त्याच्यातली सीतामाई कोण आहेत हे कसं ओळखून? तर ते म्हणाले की लक्ष्मण तिथं होता. तर म्हणलं मी सांगू का? ते म्हणले हा सांगा सांगा. मग त्यांनी ते सांगितलं की त्यांच्या पायामध्ये काय जोडवं होतं किंवा काय दागिना होता, ते सांगितलं की ते असं असं होतं. आणि त्याच्यावरून मला तो, कारण मी फक्त चरण स्पर्श करायचो, मी काय त्यांचा चेहरा नाही बघायचो, मर्यादा ठेवायचो दीर म्हणून छोटा. आणि त्यांचे चरण स्पर्श करताना मला नेहमी नेहमी दिसणारा हा दागिना होता. मग त्या हनुमानजींना असं वाटलं की लक्ष्मणाने एक दागिना सांगितला, आता पतिदेव म्हणून रामजींनी अनेक दागिने सांगायला पाहिजेत की हे एक होतं, ते एक होतं, नाही का? तसं मला असं वाटतं की पुरुषांना दागिने लक्षात राहत नाहीत, काय काय होतं ते शोधणं कठीण जाईल की हे कधी घेतलं होतं असं विचारलं तर प्रपंचित होऊन जाईल पुरुषांची. परंतु नाही नाही, हे हे आमचाच दागिना आहे असं तरी त्यांनी म्हणावं.
असं हनुमानजींना वाटत होतं. पण हनुमानजींनी विचारलं की ते सांगा ना तुम्ही. तर ते म्हणाले गोष्ट अशी आहे की मी शरीर म्हणून तिच्याकडे कधी बघितलंच नाही. त्याच्यामुळे एकही दागिना पायाचा तर सोड, आता ते जोडवे तरी त्याला दिसले, तो चरण स्पर्श करत होता. म्हणजे ते चरण कुठंतरी शोधत होता, तो चरणावर ते त्याचं ते मन केंद्रित झालं होतं. परंतु माझं तर ते होतं की मी तिला कधी शरीर म्हणून बघितलंच नाही. त्याच्यामुळे मला ते एकही दागिना सांग. म्हणजे वैराग्य किती होतं पराकोटीचं, तर इतकं होतं. आणि गुरुजी असं सांगायचे की इतकं पराकोटीचं वैराग्य जे आहे म्हणून ते श्रीराम होते. आणि या उलट हे रावणाची अशी पंचायत होती की एवढं ज्ञान होतं, एवढा मोठा महादेवजींचा भक्त होता, एवढी 10 डोक्यांची बुद्धिमत्ता होती, वेदशास्त्र संपन्न होता. आता काय वेदातून शिकलं तिनं देव जाणे, पण वेदशास्त्र संपन्न होता. सोन्याची लंका होती, कर्तृत्ववान राजा होता, बिभीषणासारखा भाऊ होता, कुंभकर्णासारखा बलशाली भाऊ होता, इंद्रजितासारखा एवढा कर्तृत्ववान मुलगा होता, मंदोदरी सारखी विद्वान बायको होती. काय नव्हतं असंच म्हणावं लागेल. मग काय नव्हतं हो, का झाला? म्हणजे आमच्याकडे अरिस्टॉटलचे नाही का, शेक्सपियरने ज्या ट्रॅजेडीज लिहिलेल्या आहेत, रामायणापासून थेट शेक्सपियर पर्यंत आलो मी, तर त्यांनी अरिस्टॉटलने सांगितलेले ट्रॅजेडीची जी व्याख्या आहे, शोकांतिका, रावणाची शोकांतिकाच झाली ना, म्हणून आपण काही औचित्यभंग करत नाहीयेत. तर शोकांतिका होण्यासाठी त्या मोठ्या माणसामध्ये, ज्याला आपण हिरो म्हणतो, त्याच्यामध्ये काहीतरी ट्रॅजिक फ्लॉ असला पाहिजे असं तो म्हणतो. ट्रॅजिक फ्लॉ म्हणजे काय, तर दुर्गुण. मग ऑथेल्लोचा काय दुर्गुण होता, तर त्याच्यामध्ये संशय वृत्ती होती, आपल्याच बायकोविषयी संशय होता. आणि हा संशय माणसाच्या डोक्यामध्ये एकदा शिरला रे शिरला की तो महाभूताचं रूप धारण करतो आणि त्या माणसाला तो संपूर्णच सोडतो. हॅमलेटचं काय होतं की तो नुसता विचार करायचा, कृती काहीच करत नव्हता. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. करावं की नाही करावं, मग हे करू का नको करू, हे द्वंद्व त्याच्या मनामध्ये एवढं होतं की त्याच्यातच त्याचा विचाराचा अंत झाला. हेच द्वंद्व अर्जुन विषाद योग मध्ये अर्जुनाचं होतं, पण त्याचं भाग्य असं होतं की त्याला त्या द्वंद्वातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण त्याच्या सोबत होते. मग हे जे आहे काय की जे द्वंद्व आहे किंवा जो दोष आहे किंवा जो ट्रॅजिक फ्लॉ आहे, त्याला हॅमरशिया असा शब्द आहे आमच्याकडे टर्मिनॉलॉजी. हा रावणाचा काय होता? मग इतकं तुम्ही सांगता, तर रावणाचं काय होतं मग? तर रावणाचा ट्रॅजिक फ्लॉ किंवा हॅमरशिया असा होता अरिस्टॉटलच्या भाषेमध्ये की त्याच्यामध्ये वासना प्रबळ होती, वैराग्य नव्हतं. वैराग्य नव्हतं, हा त्याचा ट्रॅजिक फ्लॉ होता. आणि मग दोष एक असला, गुरुजी असं म्हणायचे की मोठ्यातला मोठा फुगा आहे. रावण असं गृहीत धरू की फार मोठा फुगा होता, नाही का. सोन्याची लंका असलेला राजा म्हणजे काय, 10 बुद्धी डोक्याने विचार करणारी बुद्धी असलेला माणूस म्हणजे काय, वेदशास्त्र संपन्न म्हणजे काय, भगवान शिवाचा थेट भक्त त्यांच्याशी संवाद करणारा म्हणजे काय. मग इतकं सगळं सबळ होतं, प्रबळ होतं, झालं काय? गुरुजी म्हणतात खूप मोठा फुगा आहे, त्याला थोडं लिकेज येऊ, तर असं म्हणायचं नाही की काहीच फरक पडत नाही. ते कधी हवा निघून जाईल सांगता येत नाही. मग ही हवा निघून न जाण्यासाठी आणि रावणासारखी ज्ञानी माणसाची ट्रॅजेडी न होण्यासाठी, शोकांतिका न होण्यासाठी काय आवश्यक आहे? या संसार वृक्षाला गुरुजी असं म्हणतात शेवटच्या टप्प्यामध्ये की कटू फळे जी येतात, ही कटू फळे जर चाकायची नसतील तर आवश्यक काय? आवश्यक आहे वैराग्य. मग हे वैराग्य इतकं टोकाचं आहे शंकराचार्यांचं की कौपीनवंतु खलु भाग्यवंतु. गुरुजी नेहमी म्हणायचे, गुरुजींना फार आवडायचं. आता त्याही पुढे जाऊन असं आपण म्हणूयात की ज्यांच्या शरीरावर समाज मान्य अशी वस्त्र आहेत, परंतु त्या वस्त्रांचं त्यांना भान नाही, ते कौपीनवंतु खलु भाग्यवंतु सारख्या शंकराचार्यांच्या वैराग्यातच जगतात. अशी स्थितप्रज्ञ माणसं, यांची कपडे जरी वेगळे असले, शंकराचार्यांसारखे नसले, तरी त्यांचं वैराग्य त्याच दर्जाचं असतं आणि तिथेच ज्ञान टिकून राहतं. परी वैराग्य विना ज्ञानाची तरणेची नसे, असे जे माऊली म्हणतात की त्याच्याशिवाय टिकूच शकत नाही.
आणि यासाठी वैराग्य आवश्यक आहे. वैराग्य म्हणजे वैताग नव्हे असंही गुरुजी म्हणायचे. काय माणूस आहे वैतागवाडी असं नाही. तो वैराग्यवाला माणूस हा असा असतो की ज्याला क्षुद्र गोष्टी यामुळे आवडत नाहीत की त्याला अत्युच्च दर्जाच्या गोष्टींची प्राप्ती झालेली असते. तो आपल्या ब्रह्मानंदामध्ये स्थित झालेला असतो. छोट्या छोट्या क्षुद्र गोष्टी त्याला संतुष्ट करू शकत नाहीत, तुष्ट करू शकत नाहीत, पुष्टही करू शकत नाहीत. त्याची झेप ही अनंताकडे असते, त्याची झेप ही केंद्राकडे असते आणि त्या केंद्रामध्ये स्थित झाल्यावर, त्याच्याशी एकरूप झाल्यावर, त्यामध्ये पूर्ण विलीन झाल्यावर तो माणूस इतका आनंदी असतो, इतका स्थितप्रज्ञ असतो की त्याला या क्षुद्र गोष्टींची वासना, मोह, माया ही त्याला अडकवू शकत नाही. जरी तो त्याच्यामध्ये राहत असला. म्हणजे गुरुजी असं म्हणायचे की एक स्थितप्रज्ञ होता, त्यालाच माहित नव्हतं की आपण स्थितप्रज्ञ आहोत, याचंही त्याला भान राहिलेलं नव्हतं, इतकी त्याची स्थिती उच्च होती. आणि मग कुणीतरी येऊन असं सांगितलं की अहो तुम्ही तर स्थितप्रज्ञ असं मी ऐकलं, आणि हे काय तुम्ही एक छोटस मूल मांडीवर घेऊन बसलेलं आहे. तर ते म्हणाले हो का, असं आहे का. म्हणजे हे सांगताना गुरुजी हसले आणि असं म्हणाले की मांडीवर मूल घेऊन बसणे म्हणजे स्थितप्रज्ञ नसणे असं नवं. आमच्याकडे एकदा आलेले होते, ध्यानाची वेळ झाली, मी ध्यानाला बसलो आणि ते आमचं मूल छोटं होतं, मुलगा, तो ते मी ध्यानाला बसलो की तो माझ्या मांडीवरून बसायचा आणि माझ्यासारखं ध्यान करण्याचा प्रयत्न करायचा. ते बसलं, ते ध्यानावर, ते बसलं माझ्या मांडीवर येऊन. त्यानं ध्यान केलं की नाही मला माहित नाही, मी तर ध्यानामध्ये होतो. गुरुजींनी बघितलं आणि गुरुजी मला म्हणाले हे आपल्याला फार आवडलं. ध्यान करताना दरवाजा लावून बसायचं असतं एकटंच, किंवा गच्चीवर जाऊन आसन टाकून, अजिबात कोणाला जवळ येऊ द्यायचं नाही, कोणाचा आवाज ऐकायचा नाही. ही एक सुरुवातीचं असलं पाहिजे असं म्हणायचं. परंतु नंतर कुठेही ध्यान करता आलं पाहिजे, कशाही स्थितीमध्ये आलं पाहिजे, आणि ध्यानाची वेळ झाली तर माणूस आपोआप ध्यानात गेला पाहिजे. भले ते मूल मांडीवर येऊन बसू का आणखी कुठं असू, त्या माणसाला जर त्याचा फरकच पडत नसेल, त्याचा विक्षेपच होत नसेल, तर हे अधिक चांगलं असं गुरुजी म्हणायचे. एकदा काय गंमत झाली की आम्ही फिरायला गेलो होतो सगळे, गुरुजी सकाळी आम्ही जे फिरायला जायचो ना त्याच्यामध्ये एकदा, आणि ते गुरुजींच्या घरासमोर सगळं ते समारोप झाला त्या आमच्या प्रभात फेरीचा, आणि माझ्या पायामध्ये बूट होते. ते लक्षात नाही आलं माझ्या, ते जेव्हा गुरुजींच्या पाया पडताना ते काही काढायचं नाही लक्षात आलं माझ्या. तर गुरुजी हसले ते बघून आणि ते म्हणले मला हे फार आवडलं, म्हणजे तुमच्या लक्षातच राहत नाही म्हणले पायात बूट आहेत म्हणून, आणि तुम्हाला त्याचं वाटत पण नाही म्हणले काही की असं ते आपण पायातले बूट बाजूला काढले पाहिजे. ते 4-2 जणांना खटकले असणार आहे ते कसं काय असं झालं म्हणून, पण ते लक्षातच राहिलं, त्याला काय करावं. मी गुरुजींना एकदा असं म्हणालो, गुरुजी काय होतंय, मी ध्यान करायला बसतो आणि दर्शन घेतो की जे कोणी मला आता ध्यानामध्ये माझ्यावर कृपा करणार आहेत ते अनंत माझे गुरु असतील, ठाकूर असतील, आणखी कोण असेल, कालीमा असेल, मला आशीर्वाद द्यावा की आता मी जे ध्यान करायला लागलो ते माझं कर्तृत्व नाही तर तुमच्या दातृत्वावर चालणारं ध्यान आहे. ध्यान करणारा माणूस म्हणजे काही मी नेहमी असं म्हणायचो की काही शिकारी नाहीये बंदूक घेऊन निघालेला की आज सावध सापडलंच पाहिजे आणि त्याला मी मारूनच घरी येईल, तर असं काही पण करून गेलेला माणूस काही असं ध्यान नसतं ते. तर ध्यान म्हणजे अधिकाधिक स्वतःला संपवणं असतं, न्यूट्रल होणं असतं आणि त्याच्यामध्ये विलीन होणं असतं केंद्रामध्ये. तर अनेकदा मला असं व्हायचं की एकदा डोकं टेकवलं की मग ध्यान करण्यासाठी मी शिल्लकच राहायचो ना, आणि मी तसाच समर्पित होऊन जायचो ध्यानामध्ये. त्या स्थितीमध्ये मग शरीर पडलेलं असायचं किंवा अशा पद्धतीनं ते ध्यानात जायचं. गुरुजी म्हणाले हे खूप चांगलं आहे, खूप छान आहे, म्हणले चांगली अवस्था आहे म्हणले, की एकदा आपण सुरुवात केली रे केली आणि समर्पित झालो रे झालो, त्याच्यानंतर करणारा कोण हा शिल्लकच नाही राहिला, तर ते म्हणले ते साध्य प्राप्तच्या दिशेने चाललेलं आहे सगळं, आतला प्रवास उत्तम चाललेला आहे असा त्याचा अर्थ. तर तसं जे आहे हे वैराग्य ही वैताग नव्हे, ते अवतरलं पाहिजे, आणि ते का अवतरलं पाहिजे त्याचं नाटक करता येत नाही, नाही तो वैतागवाडी संन्याशी होऊन जातो, तो दुसऱ्यालाही त्रास द्यायला लागतो. मग ते धर्म म्हणजे असा धर्म असतो का असं लोकांना वाटणे इतपत ते वैताग येतो अशा माणसाकडे बघून. ते तसं नसावं, सरळ सरळ आपल्या अस्तित्वाचा कोणालाही अशा प्रकारे विक्षेप होऊ नये,
कुणावरही त्याचं दडपण येऊ नये. जसं गुरुजींच्या सानिध्यामध्ये कितीही छोट्या माणसाला आपण छोटे आहोत असं कधी वाटलं नाही, गुरुजींनी तसं वाटू दिलं नाही. त्याच्या अस्तित्वाला गुरुजींनी इतकी किंमत दिली, इतकं मूल्य दिलं, इतका वेळ दिला आणि त्याला इतकं मोठं करण्याचा प्रयत्न केला की त्याला प्रत्येकाला असं वाटलं की मी गुरुजींसाठी स्पेशल आहे, माझं अस्तित्वही स्पेशल आहे. तर हा भाव जो आहे, हा भाव त्याच्यामध्ये आला पाहिजे. आणि मग जसं माऊली म्हणाले की वैराग्य विने ज्ञानाची तरणेशी नसे, नुसतं ज्ञानही उपयोगाचं नाही, त्याच्याशी वैराग्याची जोड त्याला असलीच पाहिजे. आणि नुसतं वैराग्यही उपयोगाचं नाही गुरुजी म्हणतात, नाही तर तो वैताग होऊन जातो. त्याला ज्ञानाची जोड असली पाहिजे, त्याला आत्मतुष्टीची आत्मपुष्टीची जोड असली पाहिजे आणि त्याला त्या स्थितीमध्ये जाण्याची आणि स्थितप्रज्ञ होण्याची मनाची धाव असली पाहिजे. म्हणजे मग ते वैराग्य जे आहे ते वैताग न बनता ती एक साधना होते, ते एक तप होतं आणि ते पूर्णत्वाच्या दिशेने जातं. म्हणजे हे ऊर्ध्व मूल जे आहे ते कोणत्या शस्त्राने कापायचं असाच प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा गुरुजी असं म्हणतात की ते एकच शस्त्र आहे, ते आहे वैराग्याचं. आणि हे जे वैराग्य आहे हे अवतरलं पाहिजे, हे मनामधून आलं पाहिजे, साधनेमधून आलं पाहिजे. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की साधनाच माणसाच्या सवयी बदलते, साधना माणसांचे मित्र बदलते, साधना माणसांच्या आवडीनिवडी बदलते आणि साधनेतून निर्माण होणारी ही जी समज उमज आहे, तर हे जे ज्ञान आहे ते वैराग्याच्या दिशेने घेऊन जातं. ते अशा पद्धतीने जर वैराग्य अवतरलं तर मग त्या ज्ञानाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व येईल. मला असं वाटतं की या अध्यायामध्ये गुरुजींना या वटवृक्षाचं जी मुळं छाटायची, तर ही मुळं वैराग्याच्या शस्त्राने संसार रूपी वटवृक्षाची मुळं छाटून आपल्याला केंद्राच्या दिशेने जायचं आहे, त्याच्यामध्ये स्थित व्हायचं आहे. आणि शेवटच्या काही परिच्छेदामध्ये गुरुजी मग याचाही उल्लेख करतात की न्यूट्रॉन काय काम करतो, तर न्यूट्रॉन हे विनाशाचं काम करतो. मग गुरुजी E=mc² या आईन्स्टाईनच्या सूत्राचा कशा पद्धतीने ॲटॉम बॉम्ब बनवण्यासाठी उपयोग केला जातो, कशा पद्धतीने न्यूक्लियस हा अधिक्याने त्याच्यामध्ये असला तर तो स्फोटाची शृंखला तयार करतो हे सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन जे आहेत, ज्याला ब्रह्माची उपमा गुरुजींनी दिलेली आहे, की तो निर्मितीसाठी धावाधाव करतो. त्याच्यामध्ये हा रजोगुण असतो, जो रजोगुण हा थोडासा चंचल असतो, अस्थिर असतो, काहीतरी निर्मितीचा प्रयत्न करतो. आणि मग जो स्थितीचा भाव असतो, जो सात्विक असतो, तो प्रोटॉनचा भाव. म्हणजे गुरुजी असं म्हणाले की ते विष्णूचं कोणतं रूप जर आपल्याला आवडत असेल तर शेषशाही विष्णू, जे पद्मनाभ तिरुचिरापल्लीला कोणी गेला असेल तर पद्मनाभ मंदिरामध्ये ज्या पद्धतीचं जे रूप पाहायला मिळतं ते की शेषशाही विष्णू कसा आहे तो, की हजार नव्हे हजारो, गुरुजी असं म्हणतात, फड्यांच्या त्या नागावर झोपलेला आहे, ज्याची लक्ष्मी पाय चेपत आहे. आणि तरी सुद्धा तो कसा आहे, तर तो स्थितप्रज्ञ स्थितीमध्ये आहे. म्हणजे संकटांच्या सावटामध्ये खवळलेल्या समुद्रामध्ये लक्ष्मी पाय चेपते आहे याकडे लक्ष न देता जो स्थित असतो, सुस्थिर असतो, असा विष्णू म्हणजे प्रोटॉन. आद्यरस केंद्र, ज्या केंद्रामध्ये स्थित होण्यासाठी आणि स्थितप्रज्ञ होण्यासाठी साधना आहे. आणि गुरुजी असं म्हणतात की यांचं हे वेगवेगळे असे रूप आहेत, त्याची वेगवेगळी अशी कामं आहेत, ब्रह्मा विष्णू महेश असं गुरुजीने त्याला नाव दिलेलं आहे. आणि या सगळ्या कोलाहलामध्ये आपण, गुरुजी असं म्हणतात की ते त्या स्थितीमध्ये जाण्यासाठी आणि ज्ञानाच्या दिशेने जाण्यासाठी ते ज्ञान पुन्हा टिकून राहिलं पाहिजे, रावणासारखी ट्रॅजेडी नाही झाली पाहिजे ज्ञानी असून सुद्धा, त्यासाठी वैराग्य नावाचं शस्त्र जे आहे किंवा वैराग्य नावाचं अस्त्र जे आहे किंवा वैराग्य नावाची जी एक साधनेतील अत्यंत महत्वाची गोष्ट, ती अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या मनामध्ये आणि आपल्या ऊर्ध्व मूल म्हणजे ह्या वरच्या दिशेने असलेल्या ह्या मेंदूमध्ये त्याची जागा पक्की झाली पाहिजे आणि त्याची समज उमज पक्की झाली पाहिजे. म्हणजे आपण साधनेमध्ये निर्दोष होण्याच्या दिशेनं प्रवास करू. मला असं वाटतं की गुरुजींना या ऊर्ध्व मूल हे फार मोठं तसं विश्लेषणाचा अध्याय आहे. त्याच्यामध्ये विज्ञानाचे अनेक दाखले दिलेले आहेत
गुरुजींनी. आपण त्याचा मतितार्थ जो होता तो मतितार्थाचा आपण मला जी समज उमज होती आणि आज छोट्याशा चिंतनामध्ये मला ज्या काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या त्याचं आपण विश्लेषण यामध्ये केलं. बाकी रामायणापासून ते शेक्सपियर पर्यंत जे आलं ते सगळं ओघामध्ये आलं होतं. गुरुजींनीच ते वधवून घेतलं असेल, कारण एका नवीन परिभाषेमध्ये एकच अध्याय आता 17 वेळेस झालेला आहे. तर 17 वेळेस एकच गोष्ट आपण म्हणतो ना गमतीनं, आता हे माझं फार गमतीच आहे गंगाताई, तुम्ही मला 17 वेळेस दिले. कुणी असं म्हणू नये 17 वेळेस तेच काय, आपण बोलताना म्हणतो ना 17 तेच काय लावलं. तर हे 17 ह्याच्यामुळे लावलंय गंगाताईंनी की ते 17 वेळेस सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने येते बाहेर. आणि म्हणून ही 17दा जी गोष्ट आता सांगायला लागलो तर ती मुळात अशी आहे की वैराग्य नावाचं एक शस्त्र आहे की ज्या शस्त्राने शास्त्रानं असं सिद्ध केलेलं आहे की ज्ञानाला टिकवता येतं, स्थितीमध्ये कायम ठेवता येतं आणि स्थितप्रज्ञ आपण होऊ शकतो. म्हणजे जी प्रज्ञा आहे, जी स्थित झाल्यावर येणारी आहे त्या स्थितीमध्ये, ती प्रज्ञा या पद्धतीने टिकून राहते असं गुरुजींना यामधून म्हणायचं आहे असं मला वाटतं. आणि ते मला जे आलं ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या गुरुजींना माझा प्रणाम. या ठिकाणी वाणीला विराम देतो. खूप छान पद्धतीने विवेक भैया आज तुम्ही 17व्या आवृत्तीच्या वेळेस सांगितलं. तुम्ही जसं म्हणलात 17व्या तसं ते जोकिंग पण आहे ते. आणि खरंच म्हणजे प्रत्येक वेळेस आपण हा अध्याय घेतो, म्हणजे वेगवेगळे गुरुजी बोलताना मध्येच हसवायचे ना चांगलंच आपल्याला. हो हो तसं थोडं थोडं जमलं असते. दीपत आज ते जमलो थोडस. आहेत दीपताई पण आहेत आज. हो. छान झालं, छान झालं, नवीन प्रकारे झालं. हा नवीन प्रकारे. आणि जे आवश्यक आहे ते होतं, हो की नाही. ते रावणाचं उदाहरण सटीक झालं. कारण वैराग्य म्हणजे नेमकं काय, आता त्याच्याकडे वैराग्य नव्हतं, असंग शस्त्र. बाकी सगळं होतं म्हणायचं काम आहे. हा असंग शस्त्र कुठे वापरायचं ते म्हणजे खास वाटलं मला. म्हणजे रावणाकडे पाहण्याचं हे जे दृष्टिकोन आहे या वाक्याला घेऊन की ज्ञानाला वैराग्याशिवाय तज्ञच नाही. आता हे आपल्या या जमान्यामध्ये असंग शस्त्र जर घ्यायचं म्हटलं, छोट्या छोट्या गोष्टींपासून येत असंग शस्त्र घेता येतं. कालच एका ठिकाणी न्यूज वाचली की प्रत्येक 3 व्यक्तीमध्ये एक लठ्ठ आहे. म्हणजे जाडपणा 5 का 3 मध्ये ते जाडेपणा वाढत चाललाय. म्हणजे असंग शस्त्र कोणतं वापरायचं की फास्ट फूड वगैरे आवश्यकता नसताना, म्हणजे ज्याची आवश्यकता नाही ते सगळं असंग शस्त्र त्याचं वापरायचं, त्याचं वैराग्य करायचंय. म्हणजे त्या अगदी खाण्यापासून म्हटलं, मोबाईल पासून म्हटलं, तर मोबाईल म्हणजे खूप मोठा सोर्स आहे ज्ञानासाठी, ज्ञानार्जन. तिथे ते खुदा दोस्त सारखं गुगल दोस्त म्हणत असते. कोणती गोष्ट कधी पाहिजे तुम्हाला, पण त्याचा वापर कसा करायचा आहे, काय करायचं, कुठं त्याच्यामध्ये असंग शस्त्र कसं वापरायचंय, असं हे रावणाच्या उदाहरणावरून अजून म्हणजे जास्तच सटीक झालं. ते छान वाटलं खूप. धन्यवाद. चला मीराताई. मीरा बहुतेक लेट झाली. कविता घेते तिची मीराची. आजची कविता पण आपल्या या अध्यायाला सूट होते. चाहुल असं ही कविता आहे तिची. चाहुल. सैरवेर धावणाऱ्या विचारांच्या मागे फिरत असणारे मन, सैरवेर धावणाऱ्या विचारांच्या मागे फिरत असणारे मन अचानक मंद श्वासावर स्थिरावले. अचानक मंद श्वासावर स्थिरावले तेव्हाच मला उमजले, ही तर तुझ्या येण्याची चाहूल आहे. ही तर तुझ्या येण्याची चाहूल आहे. राजाचे आगमन व्हावे, राजाचे आगमन व्हावे आणि प्रत्येक शिपायाने आपल्या आविर्भावात उभे राहावे. तशी इंद्रिय तुझ्या समोर नतमस्तक, तशी इंद्रिये तुझ्या समोर नतमस्तक झाली आहेत. राजा आसनस्थ व्हावा, राजा
आसनस्थ व्हावा, तसाच तू आत्मस्थ झाला आहेस. तसाच तू आत्मस्थ झाला आहेस. दीर्घ आणि मंद श्वासाच्या आश्वासनावर दीर्घ आणि मंद श्वासाच्या आश्वासनावर जीवनाच्या अनंत मार्गांना जीवनाच्या अनंत मार्गांना सरलत्व प्रदान करण्यासाठी सरलत्व प्रदान करण्यासाठी अशी मीराची कविता होती. ठीक आहे, हो, छान आहे, छान कविता. छान आहे कविता. घेऊयात पसायदान आता. हो, पसायदान घे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वे हि सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतीही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके ये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, आहोईल दान पसाओ, येनवरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला, येनवरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. ओम देव शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, रापः शांतिरोषधय शांती, वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्व शांति शांतिरेव सामा शांतिरेधि. ओम शांति 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 ओम. जय हो ठाकुर की, जय हो गुरुजी. दंडवत सर्वांना. जय हो ठाकूर. साष्टांग दंडवत. जय हो गुरुजी. सर्वांना धन्यवाद. सांगितलं.